नमस्कार, मी सोमनाथ पवार सर, श्रद्धा क्लासेस कडूच। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज करणे हा घटक घेतलेला आहे। पहा, प्रश्न क्रमांक 1, 1 ते 50 पर्यंत संख्यांची बेरीज किती। आता 1 ते 50 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हा प्रश्न TET-1 2024 मध्ये प्रश्न विचारलेला होता। पहा, क्रमवार आहे 1 ते 50 पर्यंत, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, क्रमवार जर असेल तर काय करायचं आहे, शेवटची संख्या घ्यायची 50, 50 गुणिले त्याच्या पुढील संख्या कोणती 51 आणि भागाकारामध्ये 2। बस एवढं सोडवलं की आपलं उत्तर निघून जाईल। पहा, बेक बे, बे दुनी 4 आणि बे पंचे 10, 25 गुणिले 51। तर हा गुणाकार आपल्याला करायचा आहे। हा गुणाकार आपण इथे करूयात। पहा, 25 एक 25, 2 हातचे 25 पाचा 125 आणि 2 मिळवले त्यात तर 127। किती बेरीज येणार आहे 1275। 1 ते 50 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 1275 एवढी येते। आता पहा, जर आपण हा प्रश्न व्यवस्थित पद्धतीप्रमाणे जर सोडवला तर पहा, सुरुवातीची नैसर्गिक संख्या किती आहे 1 अधिक शेवटची किती आहे नैसर्गिक संख्या 50 आणि छेदामध्ये किती 2 गुणिले एकूण किती आहेत 1 ते 50 पर्यंत 50 आहेत। आता यांची जर बेरीज केली तर किती येईल 51 छेदामध्ये 2 गुणिले 50, त्यानंतर याने याला भाग दिला तर किती येईल 25 आणि 25 गुणिले 51 इथे गुणाकार केलेला आहे। पहा किती आलेला आहे गुणाकार 1275। अगदी सहज व सोप्या पद्धतीने महाटीटी 2024 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता। पाहूयात पुढील प्रश्न। 1 ते 100 पर्यंत संख्यांची बेरीज किती। पहा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर क्रमवार जर असेल तर शेवटची संख्या घ्यायची। शेवटची संख्या किती आहे 100 गुणिले 100च्या पुढील संख्या 101 आणि छेदामध्ये 2 त्याची निमपट करायची। पहा, बे कबे, बे पंचे 10 आणि हा 0। आता आपल्याला काय करायचं आहे 50 गुणिले 101, 50 गुणिले 101। आता हा गुणाकार पटकन करून घ्यायचा आहे। पहा, 5 ने 1 ला गुणा, 5 1 5, 5 0 0, 5 1 5 आणि हा जो 0 राहिलेला आहे तो इथं लिहून घ्या। किती येणार आहे बेरीज 5050। अगदी सहज व सोप्या पद्धतीने क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करता येते, परंतु फक्त क्रमवारच नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची नाही, आपल्याला कोणता जरी प्रश्न आला तरी आपल्याला सोडवता आला पाहिजे। पाहूया तिसरा प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, 38 ते 88 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। आता असा जर प्रश्न आला तर आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची जशी बेरीज करत होतो तशी करायची नाही। आता काय करायचं आहे 38 ते 88 पर्यंतच, म्हणजे 38 पासून सुरू होणार, बरोबर। काय करायचं, सुरुवातीला 2 पद्धतीमध्ये हे उत्तर काढायचं। सुरुवातीला एकूण नैसर्गिक संख्या किती ते काढून घ्यायचं। पहा, 88 वजा 38, 88 वजा 38 आणि त्याच्यामध्ये काय करायचं 1 मिळवायचं। 8 मधून 8 गेला 0, 8 मधून 3 गेला 5 अधिक 1, 50 अधिक 1 बरोबर किती 51। म्हणजे पहा, 38 ते 88 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत 51। आता तो प्रश्न सोडवायचा, ठीक आहे। सुरुवातीला बेरीज करताना पहा, सुरुवातीची संख्या किती आहे 38 बेरीज करतोय आपण आता, आणि शेवटची संख्या किती आहे 88 छेदामध्ये 2 गुणिले एकूण किती आहेत नैसर्गिक संख्या टोटल त्या 38 पासून ते 88 पर्यंत 51। आता यांची बेरीज पहा, 8 आणि 8 16, 1 8 आणि 3 11, 11 अधिक 1 12 छेदामध्ये 2 आणि गुणिले 51। आता भाग देऊयात आपण, बेसक 12 बेत्रिक 6, 63 गुणिले 51 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे 63 गुणिले 51। तर इथे करतो मी, पहा 63 गुणिले 51, 1 3 3, 1 6 6, 1 0 घ्या, 5 त्रिक 15, 1 5 36 आणि 31। आता यांची बेरीज करूयात आपण, 3 आहे तशीच, 6 5 11, 1 1 आणि 1 2 आणि 3 आहे तशीच। किती येणार आहे उत्तर 3213 हे उत्तर येणार आहे। अगदी सहज व सोप्या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला नैसर्गिक संख्या एकूण काढून घ्यायचे आहेत
आणि त्याच्यानंतर काय करायचे तर बेरीज करायची आहे. पाहूयात असाच एक प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. 20 ते 45 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहा, बेरीज करायची. एकूण नैसर्गिक संख्या काढूयात आपण. 45 वजा 20 आणि त्यामध्ये किती मिळवतो 1, कारण सुरुवातीची संख्या 20 आपल्याला पकडावी लागते, त्यामुळे आपण काय करायचं 1 मिळवायचं. 45 मधून 20 गेले, किती राहिले 25 अधिक 1 मिळवा, बरोबर किती 26. तर 26 या एकूण नैसर्गिक संख्या येणार आहेत 20 ते 45 पर्यंत. आपल्याला कधी कधी वाटतं असं की फक्त 25च संख्या आहेत, परंतु तसं नाही, 20 ही संख्या आपल्याला मोजावी लागते. आता बेरीज करूयात आपण. बेरीज पहा, सुरुवातीची संख्या किती 20 अधिक शेवटची संख्या 45 छेदामध्ये 2 गुणिले 26. आता एक तर तुम्ही इथे भाग द्या, इथे भाग द्यायचं नाही एकदम, कारण इथं अधिक चिन्ह आहे, किंवा यांची बेरीज करून घ्या अगोदर. 45 आणि 20 यांची बेरीज किती येणार आहे 65 गुणिले हे किती आहेत 26 आणि छेदामध्ये 2. आता भाग देऊयात आपण. बेक बे, बेत्रिक 6. आता गुणाकार करायचा आपल्याला. 65 गुणिले 13, 13 पंचे 65, 6 हचा 63, 78. 78 मध्ये 6 मिळवले तर किती येणार आहे 84. तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज करता आली पाहिजे. काही सराव प्रश्न आपण या ठिकाणी दिलेले आहेत. पहा, पहिला प्रश्न 1 ते 1000 पर्यंत संख्यांची बेरीज करायची आहे तुम्हाला. दुसरा प्रश्न आहे 1 ते 600 पर्यंत संख्यांची बेरीज. तिसरा प्रश्न आहे 26 ते 86 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज. कारण असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. त्याचबरोबर चौथा आहे 36 ते 75 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर या प्रश्नांचा तुम्ही सराव करा, कारण यापैकी जर एखादा प्रश्न परीक्षेमध्ये आला तर तो आपल्याला काही सेकंदात सोडवता आला पाहिजे. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन ट्रिक्ससह काही उदाहरणे घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.